आज महाराष्ट्रात पहिला श्रावणी सोमवार साजरा केला जातोय। सर्व ज्योतिर्लिंग गजबजल्याचं चित्र आहे। महादेवाची पूजा करण्यासाठी भाविक आता मंदिरांमध्ये गर्दी करू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आज श्रावणी सोमवार असल्याने भक्तांनी शिवमंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली। अगदी पहाटेपासूनच भक्त या ठिकाणी दाखल झालेले। तर याच सगळ्या श्रावणी सोमवारचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील खूप मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगपैकी एक अत्यंत महत्त्वाचं ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे। त्यामुळे काल रात्रीपासूनच महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक हे दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। अत्यंत भक्तिमय वातावरण जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळतोय। सकाळी 4 वाजताच मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। रात्री 9 पर्यंत हे मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी चालू राहणार आहे, अशा पद्धतीची माहिती मंदिर समितीच्या वतीने हे देण्यात आलेली आहे। श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे आणि याच श्रावणी सोमवारमुळे राज्यभरातील अनेक शंकर मंदिरामध्ये, भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती उसळलेली पाहायला मिळते। पुण्यातील भीमाशंकर मंदिराचा देखील तशाच पद्धतीने गर्दीने गजबजलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का अरण्यामध्ये असणारं हे मंदिर आणि जंगलातून मार्ग काढत जावं लागत असल्यामुळे भक्तांची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी नेहमीच या मंदिराकडे होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। सुमारे 1200 ते 1400 वर्षांचा इतिहास या मंदिराला असताना हेमाडपंथी हे संपूर्ण मंदिर पाहायला मिळतं आणि या मंदिराकडे जाणारा मार्ग देखील निसर्गाने सौंदर्य दिलेलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांना याकडे ओढावलं जातं। नक्कीच जर पाहिलं गेलं तर आज श्रावण सोमवारचा पहिला आठवडा आहे। त्यामुळे आता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये जे आहे ते भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी झाल्याची पाहायला मिळत आहे। रात्री 12 वाजता मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता रांगेत जे आहे ते मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहे आणि 12व्या ज्योतिर्लिंगाचं जे आहे ते दर्शन या ठिकाणी भाविक घेत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मोठी संख्या जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर बेल आणि बेलाचे पानं घेऊन जे आहे ते भाविक या ठिकाणी येत आहे। त्यांच्या चेहऱ्यावरती एक मोठा आनंद जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण 12वं ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वरची ओळख आहे आणि त्या संपूर्ण देशाची परिक्रमा केल्यानंतर या ठिकाणी येऊन पुन्हा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं लागतं। त्यानंतर संपूर्ण परिक्रमा जी आहे ती पूर्ण होत असते। त्यामुळं नवसाला पावणाऱ्या घृष्णेश्वर म्हणून याची ओळख आहे। त्यामुळं याची आख्यायिका जी आहे ती संपूर्ण देशभर प्रकटित आहे। त्यामुळं देशासह विदेशातली देखील पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत असतात। मराठी महिन्यातील श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि शिवपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा हा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण बघितलं श्रावण सोमवार हे मोठ्या प्रमाणात व्रत केले जातात आणि यासाठी सर्व भाविक आहेत ते शिव मंदिरात येत असतात पूजनासाठी। आता आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बाबूनाथ मंदिर या ठिकाणी गर्दी जमलेली आहे। भाविकांची हातामध्ये बेलपत्र, फूल घेत तसंच दुधाचा आणि तांब्यात पाण्याचा ग्लास घेऊन शिव पिंडीवरती अर्पण करण्यासाठी भाविक या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली आहे। तसंच आपण बघितलं तर बाबूनाथ मंदिराला फुलांच्या आरसांनी सजवण्यात आलेलं आहे। तसंच विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी कोणतीही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर सर्व स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहेत आणि भाविकांसाठी सुंदर असं दर्शन या आजच्या सोमवारच्या दिवशी पिंडीवरचं तसंच महादेवाचं घेण्यात येत आहे। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे। पहिल्या सोमवारी ठाण्यातलं ग्रामदैवत समजलं जाणारं आणि हजारो वर्ष जुनं असणाऱ्या कोपेनेश्वर महादेव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। एकंदरीतच समुद्र मंथनामध्ये ज्यावेळेस भगवान शंकरांनी विषप्राशन केलं त्यानंतर त्यांच्या शरीरामधून तप्त ज्वाला बाहेर येत होत्या आणि याचमुळे सर्व दैवतांनी मिळून त्यांच्या शरीरावर जल अर्पण केलं होतं। तोच हा महिना आहे, म्हणूनच श्रावणामध्ये भगवान शंकराला जल अर्पण केलं जातं। एकूण 4 सोमवार या श्रावणामध्ये येतात। 4ही सोमवारी म्हणजे पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी मूग, तिसऱ्या सोमवारी जवस आणि चौथ्या सोमवारी तीळ हे अर्पण केलं जातं आणि म्हणूनच या 4ही सोमवारी भगवान शंकराची पूजा अर्चना भाविकांकडून करण्यात येते। अमरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये आज सकाळपासूनच भक्तांची अलोट गर्दी उलटलेली आहे। जवळजवळ अनेक भक्त, हजारो भक्त इथे आतापर्यंत पहाटे 4 वाजल्यापासून शिवदर्शनासाठी आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अभिषेक होतो, त्यानंतर भक्त जे आहे ते उपवास करतात
अनेक कावड यात्रा इथं आलेल्या आहेत. त्या अंतर्गत इथे एक मोठं भक्तिमय वातावरण इथे दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मंदिर आहे हे हजारो वर्ष जुनं मंदिर जे आहे, हे जुनं मंदिर जे आहे हेमाडपंथी मंदिर आहे. याचं एक प्राचीन महत्त्व आहे आणि या मंदिराच्या अंतर्गत आता प्रशासनातर्फे अनेक बदल इथे केले जात आहेत. अनेक सुधारणा सुशोभीकरण इथे महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांच्या अंतर्गत करण्यात येत आहे.